नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणते राज्य हे मनरेगा कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे केरळ हे राज्य मनरेगा कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या संस्थेद्वारे भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक पारख लॉन्च करण्यात आले आहे? तर आता हे जे राष्ट्रीय मूल्यांकन नियामक पारख आहे याचं लॉन्चिंग NCERT द्वारे करण्यात आलेलं आहे. आणि तसेच आता हे जे पारख आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. पारख म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि आता हे जे पारख नियामक आहे हे नियामक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर सर्व बोर्डांसाठी मूल्यमापन मार्गदर्शक तत्वे तयार करणे हे या पारखचं उद्दिष्ट आहे. आणि पारख हे NCERTचा एक घटक म्हणून काम करणार आहे. आणि आता जी NCERT आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि NCERT ची स्थापना 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि सध्या याचे डायरेक्टर कोण आहेत? तर दिनेश प्रसाद सकलानी हे याचे डायरेक्टर आहेत. आणि NCERTचं बोधवाक्य काय आहे? तर विद्या अमृतम श्नुते असे NCERTचं बोधवाक्य आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 74व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? तर आता 26 जानेवारी रोजी 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी अब्देल फताह LCC यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि आता जे अब्देल फताह LCC आहेत हे 24 ते 26 जानेवारीसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. आणि अब्देल फताह LCC हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत. आणि तसेच भारताच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि पहा, आता भारत हा G20चा अध्यक्ष आहे. आणि भारताने या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित केलेला आहे. आणि तसेच भारत आणि इजिप्त हे दोन्ही देश यावर्षी राजनैतिक संबंधाच्या स्थापनेचा 75वा वर्धापन दिन देखील साजरा करत आहेत. तर लक्षात राहू द्या, अब्देल फताह LCC हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत. आणि ते आता 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 1950 मध्ये इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकोर्नो हे प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे होते. आणि आतापर्यंत 1952, 1953 आणि 1966 मध्ये प्रजासत्ताक दिनाला कोणताही परदेशी नेता प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलेला नाही. आणि तसेच 2022 मध्ये भारताने 5 मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. आणि या आधीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते हे सुद्धा नोट करून घ्या. यावर सुद्धा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारण्यात येतो. तर 2021च्या प्रजासत्ताक दिनासाठी बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, पण कोरोनामुळे ते येऊ शकले नव्हते. 2020च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे बोल्सोनारो उपस्थित होते. 2019 मध्ये सिरिल रामाफोसा, 2018 मध्ये आसियान संघटनेचे 10 देश आणि 2017 मध्ये UAEचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोलंबिया विद्यापीठाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ठरल्या आहेत? तर आता हे जे कोलंबिया विद्यापीठ आहेत याच्या पहिल्या महिला अध्यक्षा या नेमत शफीक ठरलेल्या आहेत. आणि आता ज्या नेमत शफीक आहेत या कोलंबिया विद्यापीठाच्या 268 वर्षाच्या इतिहासातील पहिल्याच महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. आणि त्या कोलंबिया विद्यापीठाच्या एकूण कितव्या अध्यक्षा आहेत? तर आता त्या कोलंबिया विद्यापीठाच्या एकूण 20व्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. आणि याबरोबरच त्यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, त्यांनी याआधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अध्यक्षपदही सांभाळलेलं आहे. आणि तसेच त्या 36व्या वर्षी जागतिक बँकेच्या उपाध्यक्ष बनल्या होत्या. आणि जागतिक बँकेच्या उपाध्यक्षा बनणाऱ्या त्या त्यावेळेसच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी या शिवा चौहान ठरलेल्या आहेत. तसेच भारतीय लष्करातील पहिल्या महिला सैनिक स्कायडायव्हर या लान्स नायक मंजू बनलेल्या आहेत. आणि तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या शांतिकुमारी बनलेल्या आहेत. तसेच भारतीय लष्कराची पहिली महिला कॉम्बॅट एव्हिएटर अभिलाषा बराक ठरलेली आहे. उत्तराखंड विधानसभेच्या
पहिल्या महिला सभापती या रितू खंडोरी बनलेल्या आहेत आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या आयशा मलिक, तर भारताची पहिली महिला राफेल पायलट ही शिवांगी सिंग ठरलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता नुकतीच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून प्रवीण शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे प्रवीण शर्मा आहेत हे 2005च्या बॅचचे इंडियन डिफेन्स सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सचे अधिकारी आहेत आणि तसेच आता त्यांची 5 वर्षासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहा, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना लागू करण्याचं कार्य करते. आणि आता जे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आहे याची सुरुवात 27 सप्टेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 2022च्या फेडरल बँक साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकतेच आता फेडरल बँकेद्वारे फेडरल बँक साहित्य पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आता हा पुरस्कार के वेणू यांना देण्यात आलेला आहे. आणि के वेणू यांच्या कोणत्या पुस्तकासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे? तर त्यांच्या ओरन विशंतिनंते या आत्मकथेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर अरुणा मिलर या मेरीलँड राज्याच्या कितव्या लेफ्टनंट गव्हर्नर बनल्या आहेत? तर आता या ज्या अरुणा मिलर आहेत या मेरीलँड राज्याच्या 10व्या लेफ्टनंट गव्हर्नर बनलेल्या आहेत. आणि याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की मेरीलँड राज्याची लेफ्टनंट गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकणाऱ्या अरुणा मिलर या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक ठरलेल्या आहेत. आणि आता त्यांनी या पदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे आणि आता त्या मेरीलँड राज्याच्या 10व्या लेफ्टनंट गव्हर्नर बनलेल्या आहेत. आणि त्यांचा मूळचा जन्म भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर त्यांचा जन्म आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. त्या 1972 मध्ये अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाल्या होत्या आणि त्यांना 2000 साली अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेलं आहे. आणि त्या एक व्यवसायाने वाहतूक अभियंता आहेत आणि त्यांच्याकडे मेरीलँडच्या परिवहन विभागात 25 वर्ष कार्य करण्याचा अनुभव आहे. आणि तसेच त्यांनी 2010 ते 2018 पर्यंत हाऊस ऑफ डेलिगेट्स मध्ये देखील कार्य केलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे एकूण देशाच्या किती टक्क्यापेक्षा जास्त संपत्ती आहे? तर आता या ऑस्कॉम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडेच भारतातील एकूण संपत्तीपैकी 40% पेक्षा जास्त संपत्ती आहे. आणि तसेच या अहवालानुसार भारतातील 50% लोकसंख्येकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी फक्त 3% संपत्ती आहे. आणि या अहवालानुसार देशात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर 2022 पर्यंत अब्जाधीशांच्या संपत्तीत 121% वाढ झालेली आहे. आणि तसेच देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या 2020 मध्ये 102 वरून 2022 मध्ये 166 इतकी झालेली आहे. आणि भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती ही 660 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 54.12 लाख कोटी रुपये इतकी झालेली आहे. तर एवढे पॉइंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाच्या सहाय्याने भारतात AK-203 या रायफलची निर्मिती करण्यात येत आहे? तर आता हे जे AK-203 हे रायफल आहे याची निर्मिती रशिया या देशाच्या सहाय्याने करण्यात येत आहे. आणि नुकतेच आता उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील कोरवाव येथे कालाश्निकोव्ह इंडिया या ब्रँड नावाने या रायफलच्या निर्मितीला सुरुवात झालेली आहे. आणि आता हे ज्या रायफल आहेत याची निर्मिती रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट आणि भारताच्या सहकारी आयुध निर्माण बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात येत आहे. आणि तसेच ही जी AK-203 रायफल आहे याचे डिझाईन आणि निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर रशियन रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनच्या उपकंपनी कालाश्निकोव्ह कन्सर्नद्वारे या रायफलचे डिझाईन आणि निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे की AK-47 ची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर AK-47 या रायफलची निर्मिती मिखाईल कलाश्निकोव्ह या रशियन व्यक्तीद्वारे करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी आता भारतामध्ये ज्या रायफल तयार करण्यात येत आहेत त्याला सुद्धा कलाश्निकोव्ह इंडिया असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच कोणत्या देशातून व्हर्जिन ऑर्बिट या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते? तर आता हे जे व्हर्जिन ऑर्बिट आहे या रॉकेटचं प्रक्षेपण ब्रिटन या देशामधून करण्यात आलं होतं. आणि तसेच हे जे रॉकेट आहे यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे यशस्वीरित्या प्रक्षेपित होऊ शकलेलं नाही. आणि या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यासाठी बोईंग 747 या विमानाचा उपयोग करण्यात आला होता. आणि हे रॉकेट
इंग्लंडच्या कॉर्नवॉल येथून लॉन्च करण्यात आलं होतं. आणि हा प्रश्न महत्त्वाचा का आहे, तर व्हर्जिन ऑर्बिटचे हे पहिलेच रॉकेट होते ज्याचे प्रक्षेपण पश्चिम युरोपमधून करण्यात आलं होतं. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. व्हर्जिन ऑर्बिट या रॉकेटचे प्रक्षेपण ब्रिटनमधून करण्यात आलं होतं आणि याचं प्रक्षेपण करण्यासाठी बोईंग 747 या विमानाचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या शहराची निवड केली आहे? तर नुकतेच आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्यासाठी हैदराबाद या शहराची निवड केलेली आहे. आणि आता जी चौथी औद्योगिक क्रांती आहे ही कशाशी संबंधित आहे, तर चौथी औद्योगिक क्रांती क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, स्वायत्त रोबोट्स, सायबर सुरक्षा, सिम्युलेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या सर्वांचा समावेश चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये होतो. आणि जी पहिली औद्योगिक क्रांती आहे ही 1800च्या दशकात झाली होती आणि यामध्ये उत्पादनाचे यांत्रिकीकरण करण्यासाठी पाणी आणि वाफेच्या शक्तीचा उपयोग करण्यात आला होता. आणि याचं उदाहरण सांगायचं झालं तर स्टीम इंजन हे या औद्योगिक क्रांतीचं महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि दुसरी औद्योगिक क्रांती ही 19व्या शतकाच्या सुरुवातीस झाल्याचं मानलं जातं आणि यामध्ये उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा उपयोग केला जाऊ लागला. आणि आता ही जी तिसरी औद्योगिक क्रांती आहे ही 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाल्याचं मानलं जातं आणि यामध्ये उत्पादन स्वयंचलित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला. उदाहरण सांगायचं झालं तर संगणक आणि इंटरनेट हे या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचे उदाहरण आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमची निर्मिती केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.